नमस्कार. मागच्या वेळेस आपण आर्क वेल्डिंग आणि त्याच्यातले सिम्बॉल बघितले. आता आपण आर्क वेल्डिंगची काही माहिती बघणार आहोत. वेल्डिंगचा शोध फोर्ज वेल्डिंग म्हणून 1500 साली लागला. त्यावेळेस प्रथमतः कॉपर आणि गोल्ड धातू जोडले गेले. त्यानंतर 1903 साली खऱ्या अर्थाने वेल्डिंग टेक्निकचा शोध लागला. त्यावेळी कटिंग इलेक्ट्रोड वापरून मॅन्युअल मेटलच्या पद्धतीने आर्क वेल्डिंग सुरू केले. यामध्ये बेस मेटल व फ्लक्स कोटेड कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड वापरून आर्क तयार करून जोड तयार केले जातात. त्यालाच मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग म्हणजे MMAW असे म्हणतात. या आर्क वेल्डिंगसाठी काही साधने व हत्यार लागणार, त्यांची आपण आता माहिती करून घेणार आहोत. आर्क वेल्डिंगसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेल्डिंग मशीन. हे वेल्डिंग मशीन AC किंवा DC या दोन्ही विजेच्या प्रकारावर चालणारे असते. दुसरं, त्यामध्ये आपण इलेक्ट्रोड होल्डर, नंतर अर्थिंग केबल, अर्थिंग क्लॅम्प, हेल्मेट किंवा हँडस्क्रीन, इलेक्ट्रोड, चिपिंग गॉगल, लग्स, ॲप्रन, हँडग्लोव्ज, सांडशी किंवा टॉंग, वेल्डिंग टेबल, पाण्याची किंवा वाळूची बादली व वायर ब्रश इत्यादीची माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम वेल्डिंग मशीन. वेल्डिंग मशीन हे AC किंवा DC हे दोन्ही प्रकारावर चालणारे असते. AC वेल्डिंगचे दोन प्रकार आहेत. एक एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर तर दुसरा ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. तर DC वेल्डिंग मशीनचा डिझेल जनरेटर व मोटर जनरेटर या प्रकारात मिळते. तर तिसरं जे वेल्डिंग मशीन आहे त्याला AC-DC रेक्टिफायर असे म्हणतात, ज्यापासून आपणास AC किंवा DC दोन्ही प्रकारचा करंट मिळू शकतो. हे झाले वेल्डिंग मशीन. त्यानंतर आहेत इलेक्ट्रोड होल्डर. इलेक्ट्रोड होल्डर म्हणजे ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोड पकडतो. वेल्डिंग करताना लागणारा जो इलेक्ट्रोड आहे तो पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे होल्डर वापरतात. त्या होल्डरमध्ये इलेक्ट्रोड हा विशिष्ट कोनामध्ये पकडला जातो. या होल्डरला इन्सुलेटेड केलेले असते, ज्यामुळे आपल्याला विजेचा धक्का लागत नाही. हे इलेक्ट्रोड होल्डर वजनाने हलके व वापरण्यास सोपे असतील. याला केबल जोडली जाते. अर्थिंग केबल. वेल्डिंग करण्यासाठी दोन वायर लागतात. त्यातील एक वायर आर्क वेल्डिंगच्या टेबलला जोडतात. त्या वायरला अर्थिंग केबल म्हणतात. या इलेक्ट्रोडचे एक टोक जॉबसाठी तर दुसरे टोक वेल्डिंग मशीनला जोडलेले असते. वेल्डिंग मशीनच्या ॲम्पियरच्या प्रमाणात ह्या केबलचे आकार व लांबी आपण वापरू शकतो. ही केबल फ्लेक्झिबल असते, म्हणजेच तांब्याचे किंवा ॲल्युमिनियमचे पातळ तारा एकत्र करून केबल तयार केलेली असते, जेणेकरून ती कशी वाकवता येते परंतु तुटत नाही. आणि त्यावरती विशिष्ट प्रकारच्या कठीण रबराचे आवरण दिलेले असते. अर्थिंग क्लॅम्प. अर्थिंग क्लॅम्प हे तांबे किंवा पितळ यापासून बनविले असते. यामध्ये एक स्प्रिंग बसविलेली असते. या स्प्रिंगमुळे हे क्लॅम्प वेल्डिंग टेबलला घट्ट पकडून ठेवले जाते, ज्यामुळे विद्युत मंडळ पूर्ण होण्यास मदत होते. पुढचा वेल्डिंगसाठी वापरणारे साधन म्हणजे हेल्मेट किंवा हँडस्क्रीन. आर्क वेल्डिंग हे आपण साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही. जर बघितलं तर आपल्याला त्रास होतो. म्हणून आर्क वेल्डिंगच्या ठिकाणी होणारे अल्ट्राव्हायलेट व इन्फ्रारेड प्रकाश किरण यांच्यापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी, तसेच उडणाऱ्या ठिणग्यांपासून डोळ्याचे संरक्षण व चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट किंवा हँडस्क्रीन वापरतात. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या गडद रंगाची काचेमुळे
प्रकाश किरणांची तीव्रता कमी होते. ही काच महाग असल्यामुळे त्या काचेला संरक्षण देण्यासाठी 2 साध्या पारदर्शक काचांच्या मध्ये ही गडद रंगाची काच ठेवलेली असते. पुढचं वेल्डिंगचं साधन आहे इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड म्हणजे फिलर मेटल. आर्क तयार करण्यासाठी व जॉबमध्ये भर घालण्यासाठी याचा वापर करतात. सर्वसाधारणपणे ज्या धातूचा जोड करायचा आहे त्याच धातूचा इलेक्ट्रोड वापरतात. या इलेक्ट्रोडवर फ्लक्सचे कोटिंग केलेले असते. इलेक्ट्रोडच्या व्यासावरून इलेक्ट्रोडची साईज ठरवली जाते. उदाहरणार्थ 14 गेजचा इलेक्ट्रोड म्हणजे 2 मिलीमीटर त्याचा व्यास असतो, तर 12 गेज म्हणजे 2.5 मिलीमीटरचा गेज असतो. 10 गेज म्हणजे 3.5 मिलीमीटर व्यासाचा इलेक्ट्रोड असतो, तर 8 गेज म्हणजे 4 मिलीमीटर व्यास असलेला इलेक्ट्रोड वापरतात. त्यानंतर पुढचं हत्यार आहे आपलं चिपिंग गॉगल. वेल्डिंग पूर्ण झाल्यानंतर हा फ्लक्स जळून जमा होतो, त्याची स्लॅग होते. ही स्लॅग काढावी लागते. ही स्लॅग काढताना ती डोळ्यात उडू नये म्हणून पांढऱ्या रंगाचे साधे चष्मे वापरतात, त्याला चिपिंग गॉगल असे म्हणतात. लग्स हे कॉपरपासून तयार केलेले असतात. वेल्डिंग केबल वेल्डिंग मशीनला जोडण्यासाठी लगच्या साहाय्याने घट्ट जोडता येते. ह्या लगची क्षमता 300 ते 600 अँपिअर पर्यंत असते. ॲप्रन हा लेदर किंवा ॲस्बेस्टॉस पासून बनविलेला असतो. वेल्डिंग करताना उडणाऱ्या ठिणग्या, उष्णता यापासून शरीराचे व कपड्याचे संरक्षण करण्यासाठी ॲप्रनचा वापर करतात. हँडग्लोव्ज सुद्धा लेदर किंवा ॲस्बेस्टॉस पासून बनविलेले असतात. वेल्डिंग करताना उडणाऱ्या ठिणग्यापासून व उष्णतेपासून हाताचे संरक्षण करण्यासाठी हँडग्लोव्जचा वापर करतात. सांडशी या स्टीलपासून बनवलेले असतात. यांचा उपयोग गरम जॉब उचलण्यासाठी किंवा जॉबचा आकारानुसार पकडण्यासाठी होतो. सांडशीमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या सांडशी मिळतात. ज्या आकाराचा जॉब आहे त्या प्रकारची सांडशी वापरावी लागते. वेल्डिंग टेबल हे नरम स्टीलपासून बनविलेले असते. वेल्डिंग करताना जॉब पाहिजे त्या स्थितीत ठेवून वेल्डिंग करण्यासाठी ह्या टेबलचा उपयोग होतो. ह्या टेबललाच आपण अर्थिंग क्लॅम्प जोडले असल्यामुळे जॉबला व्यवस्थित अर्थिंग मिळू शकते. पाण्याची किंवा वाळूची बादली. कार्यशाळेत वेल्डिंग करताना काही अपघात घडला किंवा एखाद्या वस्तूने पेट घेतला तर विझवण्यासाठी पाण्याची किंवा वाळूची बादली कार्यशाळेत असणे आवश्यक आहे. आपण त्या ठिकाणी आग प्रतिबंधक वापरणार आहोत, म्हणजेच फायर एक्स्टिंग्विशन वापरणार आहोत. वायर ब्रश वेल्डिंग पूर्ण झाल्यानंतर थंड झाले असता चिपिंग हॅमरच्या साहाय्याने स्लॅग काढून जॉब स्वच्छ करण्यासाठी वायर ब्रशचा वापर करतात. वायर ब्रश हे स्टीलपासून तयार केलेले असते. ही झाली सगळी साधने. वेल्डिंग करताना काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यामधील पहिला मुद्दा आहे उष्णता. एखादा जॉब आपण जोडताना त्याला किती उष्णता लागणार आहे, त्याला लागणारा इलेक्ट्रोड त्याला किती उष्णता लागणार आहे, या सगळ्यांचा विचार म्हणजे त्या जॉबसाठी लागणारी उष्णता. दुसरा आहे इलेक्ट्रोडचा अँगल. आपण वेल्डिंग करताना इलेक्ट्रोड जो आहे तो कोणत्या कोनात पकडला आहे, त्याच्यातलं अंतर किती, त्याला कशा प्रकारे हालचाल दिली म्हणजेच वेल्डिंग व्यवस्थित होईल, हे सगळं व्यवस्थितरित्या नियंत्रण मिळवणे म्हणजे इलेक्ट्रोडचा अँगल होईल. पुढचा मुद्दा आहे अंतर किंवा डिस्टन्स. इलेक्ट्रोड व बेस मेटल म्हणजे जॉब यामध्ये असणारी आर्क लेंथ यांच्यातील अंतर हे वेल्डिंगची क्रिया
पूर्ण होईपर्यंत एकसारखी राहणे आवश्यक आहे. जर ते अंतर कमी जास्त झालं तर त्यामध्ये बेस मेटल व फिलर मेटल हे कमी जास्त प्रमाणात विरघळतील. म्हणून त्यातलं जे अंतर जे आहे ते व्यवस्थित राहणे महत्त्वाचं असते. पुढचा भाग आहे गती. जेव्हा आपण वेल्डिंग करतोय तेव्हा वितळलेलं मेटल व इलेक्ट्रोड हे बेस मेटलवरती जमा होत असतात. त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी एका विशिष्ट गतीने आपल्याला इलेक्ट्रोड पुढे सरकावा लागतो. त्यालाच गती असे म्हणतात. एखादं वेल्डिंग व्यवस्थित होण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यातला पहिला प्रकार जो आहे तर बेस मेटल म्हणजे आपण कोणत्या धातू वापरलेला आहे, तो कोणत्या पद्धतीने जोडणार आहोत. नंतर त्या मशीनमध्ये जो आपण घेणारा करंट आहे तो किती लागणार आहे जॉबच्या आकारानुसार. चौथा मुद्दा आपला आहे की वेल्डरला किती कौशल्य आहे, की किती त्यामध्ये काम करण्याचं त्याला अनुभव आहे, त्याच्यावरती त्या कामाचा परिणाम होतो. नंतर वेल्डिंग पोझिशन म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये इलेक्ट्रोड पकडून आपण वेल्डिंग करतोय. पेनिट्रेशनची खोली. पेनिट्रेशन खोली म्हणजे बेस मेटल थोड्या प्रमाणात विरघळून त्यामध्ये फिलर मेटल सुद्धा काही प्रमाणात विरघळावा लागतो. पुढचा मुद्दा त्या फिलर मेटल वितळण्याचा दर, किती प्रमाणात फिलर मेटल विरघळते आणि ते फिलर मेटल विरघळल्यामुळे तयार होणारा जो आकार आहे तो बीड्सचा आकार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार कराव्या लागतात. हे सगळं झाल्यानंतर आपण बघूया हे वेल्डिंगचे फायदे काय. तर सगळ्यात पहिला मोठा फायदा काय, तर वेल्डिंग जोडण्यास व शिकण्यास सोपे आहे. एकदा तुम्हाला मी दाखवलं की वेल्डिंग कसं करायचं, तुम्हाला इलेक्ट्रोड विरघळून दाखवलं की तुम्हाला सुद्धा समजेल की अरे काय नाही, थोडंसं आपल्याला लक्ष केंद्रित केलं की आपल्याला वेल्डिंग शिकता येते आणि वेल्डिंग करता येते. दुसरं आहे, इतर वेल्डिंगच्या तुलनेत आर्क वेल्डिंग जे आहे ते जलद गतीने काम होते. तिसरं, त्यामधनं मजबूती जे 100% मिळते. कारण का, बेस मेटल आणि फिलर मेटल एकत्र विरघळून जॉब जो आहे तो घट्ट होतो, त्यामुळे मजबूती भरपूर मिळते. चौथा फायदा आहे काटकसर होते, त्यातनं धातू कमी लागतो. पाचवा, आर्क वेल्डिंगला वेळ कमी लागतो. एकदा तुम्ही वेल्डिंग चालू केलं, जॉबचा आकार जसा आहे त्याची जोडणी व्यवस्थित करून ठेवली की वेल्डिंग एकदा चालू केलं की आपल्याला बराबर ते पूर्ण करता येते. आर्क वेल्डिंग जो आहे तो कोणताही आकार आपल्याला जॉईंट तयार करता येतो. सातवा फायदा आहे पातळ व जाड धातूचे जोडकाम करता येते. आठवा, एकदा जॉईंट केलेला जॉब आहे तो एकजीव होऊन जातो, तर दोन्ही जॉब जे आहे ते एकत्र होतात. पेनिट्रेशन जास्त मिळाल्यामुळे आपला जॉबला मजबूती मिळते आणि शेवटचा कार्यक्षमता जास्तीत जास्त मिळते. हे झाले वेल्डिंगचे फायदे. जसे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आहेत. आर्क वेल्डिंगच्या साहाय्याने नॉन फेरस वेल्डिंग करणे अवघड जाते. नॉन फेरस म्हणजे ज्यामध्ये लोखंडाचा अंश नाही अशा धातूचं वेल्डिंग करणे थोडेसे त्रासदायक जाते. दुसरं आहे, इलेक्ट्रोडचा काही भाग उरलेला आपण फेकून द्यावा लागतो, त्यामुळे तो वेस्टेज जातो. तिसरं, फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोड वापरल्यामुळे स्लॅग इन्सुलेशन व पोर्सेबिलिटी यासारखे दोष येतात. स्लॅग इन्सुलेशन म्हणजे जळालेला फ्लक्स जो आहे तो बिडामध्ये काही प्रमाणात विरघळला जातो आणि तिथे तो धातू अशुद्ध तयार होतो, त्याला स्लॅग इन्सुलेशन म्हणतात. तर काही वेळेला त्यामधून बुडबुडे छोटे तयार होतात आणि त्याला बारीक बारीक छिद्र होतात, त्याला पोरॅसिटी असे म्हणतात. चौथा तोटा जो आहे आर्क वेल्डिंगचा, एकदा तुम्ही जॉईंट तयार केला की ते वेगळे करणं खूप त्रासदायक होते. म्हणजे कापताना सुद्धा ते एवढे हार्ड होऊन जातात की ते तुम्हाला साध्या हॅक्सॉन सुद्धा कापता येत नाही. आणि पाचवा तोटा, जास्त पातळ पत्र्यांना आर्क वेल्डिंग करणं अवघड जाते. कारण काय होतं, ज्यावेळेला आपण पातळ पत्र्यांना आर्क वेल्डिंग करावयास घेतले तर त्या ठिकाणी तो पत्रा विरघळून जातो
आणि छिद्रे तयार होतात. अशा तऱ्हेने हे वेल्डिंगचे तोटे आहेत. आता आर्क वेल्डिंगच्या साहाय्याने वेगवेगळे जॉईंट कसे तयार होतात आपण बघूया. आपण वेगवेगळी उत्पादनं बघतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट बनवावे लागतात. दोन धातू एकमेकांना विशिष्ट प्रकारे जोडावे लागतात. हे दोन धातू जोडताना त्यामधून त्या धातूंची मजबूतपणा व टिकाऊपणा येण्यासाठी वेल्डरला काही गोष्टीचे ज्ञान आवश्यक असते. वेल्डिंग करताना जॉबची स्थिती कशी आहे, होणारे जोडकाम कसे आहे, त्या वापरणारे जे साधन आहे त्याचा वापर कुठे केलेला आहे, त्यावरनं त्याचा वेल्डिंगचा आकार द्यावा लागतो. ह्या पद्धतीत धातूच्या दोन किंवा जास्त प्लेटा एकमेकांवर वेल्डिंग करण्याच्या क्रियेस वेल्डिंग जॉईंट असे म्हणतात. ह्या जॉईंटचे पुढील प्रकार पडतात. एक एज जॉईंट, दुसरा आहे बट जॉईंट, तिसरा कॉर्नर जॉईंट, चौथा लॅप जॉईंट, पाचवा टी जॉईंट आणि सहावा प्लग जॉईंट. जेव्हा आपण हे वेल्डिंगचे जोड बघणार आहोत तर त्यावरती काही क्रिया कराव्या लागतात. म्हणजे फायलिंग, मार्किंग, पंचिंग, चॅम्परिंग, बिवेलिंग, या सगळ्या क्रियांना एज प्रिपरेशन असे म्हणतात. एज प्रिपरेशन म्हणजे कडेची तयारी. ज्या ठिकाणी आपण वेल्डिंग करणार त्या कडेवरती काही जी अगोदर तयारी केली जाते त्याला एज प्रिपरेशन म्हणतात. त्या अक्षराच्या नावाप्रमाणे त्याला आपण आकार दिलेला असतो. उदाहरणार्थ व्ही आकारावरून सिंगल व्ही बट जॉईंट. एज जॉईंट जेव्हा पातळ पत्रे असतात त्यांचा सांधा तयार करत असतो, त्या पत्र्याचा 90 अंशामध्ये बेंड करून घेतात व त्या कडा दोन्ही एकमेकांसमोर ठेवून त्यांना फ्लेमच्या साहाय्याने विरघळवतात व आवश्यक असेल तर इलेक्ट्रोड पुरविला जातो. दुसरा आहे बट जॉईंट. ज्या प्लेटच्या कडा एकमेकांसमोर ठेवतात व त्या प्लेटच्या जाडीनुसार कडांना एज प्रिपरेशन करून वेल्डिंग केले जाते, त्यांना बट जॉईंट म्हणतात. कॉर्नर जॉईंट, या दोन प्लेट एकमेकांना कोनात ठेवून कोपऱ्यामध्ये वेल्डिंग करतात. लॅप जॉईंट. लॅप जॉईंटमध्ये ज्या जोडाव्याच्या प्लेट आहेत ते एकमेकांवर ठेवतात, एका प्लेटवर दुसऱ्या प्लेटची कडा जोडतात आणि अशा तऱ्हेने जॉईंट तयार करतो. या जॉईंटला भरपूर ताकद तयार होते. हा लॅप जॉईंट अनेक प्रकारामध्ये बनविता येतो. टी जॉईंट, यामध्ये एका प्लेटला दुसरी प्लेट 90 अंशात उभी केली जाते, दोन्ही बाजूने वेल्डिंग केली जाते. या वेल्डिंगला इंग्रजी टी सारखा आकार तयार होतो म्हणून त्याला टी जॉईंट असे म्हणतात. प्लग जॉईंट, दोन प्लेटपैकी एका प्लेटला आरपार छिद्र मारतात तर दुसऱ्या प्लेटला अर्ध्यापर्यंत छिद्र मारतात. ही छिद्र मारलेल्या भाग एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून ही छिद्र वेल्डिंगच्या साहाय्याने पूर्ण भरून वेल्डिंग केली जाते व सांधा पक्का केला जातो. त्याला प्लग जॉईंट असे म्हणतात. अशा प्रकारे आपण वेल्डिंगचे वेगवेगळे प्रकार जॉईंट बघितले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.